प्रकार व्हिडिओ समोर। एबीपी माझानं बातमी दाखवल्यानंतर गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडून चौकशीचे आदेश। संभाजीनगर मारहाण प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा। फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी आज राज्यभरातल्या डॉक्टरांच्या विविध संघटनांचं काम बंद आंदोलन। मार्ड, आयएमए, अस्मी मार्ड या संघटनांचे डॉक्टर आंदोलनात सहभागी होणार। महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी न्यायासाठी सुषमा अंधारेंचा आज फलटण पोलीस ठाण्यावर मोर्चा, तर सुप्रिया सुळे आज घेणार पीडित कुटुंबियांची भेट। षडयंत्रात माझा सहभाग असेल तर माझं नाव घेऊनच दाखवा, मी 77 वर्षांचा तुरुंगात टाका, तिथून थर्ड लावेन। फलटण डॉक्टर तरुणी आत्महत्येप्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांचा इशारा। बच्चू कडू आणि मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील बैठकीतली इनसाइड स्टोरी माझावर। बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस चिडचिड करत होते। तुपकरांची माहिती, 30 जून आधी कर्जमाफी देण्याचा निर्णय मान्य नाही, केलं स्पष्ट। मतचोरी आणि सत्याचा मोर्चाला उत्तर देण्यासाठी आशिष शेलारांची आज पत्रकार परिषद, तर मतचोरीवरून उद्धव ठाकरेंचीही पत्रकार परिषद। काय खुलासा करणार याची उत्सुकता। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन काही दिवस पुढे ढकललं जाण्याची शक्यता। अनौपचारिक गप्पांमध्ये बावनकुळेंचे संकेत। अनिल अंबानींना ईडीचा दणका। अंबानी समूहाची 3084 कोटींची मालमत्ता जप्त। 31 ऑक्टोबर 2025 ला पीएमएलए कायद्याअंतर्गत कारवाई। पाली हिलमधील घरावरही ईडीची टाच। पहिल्या वनडे विश्वचषकात भारतीय संघानं इतिहास घडवला। दक्षिण आफ्रिकेला हरवून हरमनप्रीतच्या टीम इंडियानं वनडे विश्वचषकावर नाव कोरलं। कोट्यावधी भारतीयांचं स्वप्न साकार। भारतीय महिला क्रिकेट संघानं विश्वचषक जिंकल्यानंतर देशभर जल्लोष, ठिकठिकाणी आतषबाजी। महिला क्रिकेटपटूंच्या कुटुंबियांकडूनही आनंद साजरा। महिला क्रिकेट विश्वचषकावर नाव कोरल्यानंतर बीसीसीआयची मोठी घोषणा। विजेत्या भारतीय संघाला 51 कोटींचं बक्षीस जाहीर। आयसीसीकडूनही 40 कोटींचं इनाम। नमस्कार महाराष्ट्र, सकाळ